राजूरचा राजा महागणपती माझा गळा शोभे मला। श्री महागणपती राजुरेश्वराचे नवनवीन भक्तिगीते अल्बम सॉन्ग बघण्याकरता श्री गणपती संस्थान ट्रस्ट द्वारे संचालित राजूरचा राजा चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राजूरचा राजा महागणपती माझा राजूरचा राजा महागणपती माझा गळा शोभे मला दिसे सुंदर टिळा गळा शोभे मला दिसे सुंदर टिळा तुझ्या नामाचा लागलाय आम्हा लळा। नमस्कार भक्तगण, गणपती बाप्पा म्हणजे आपला आराध्य लाडकं दैवत, सगळ्यांचा आपला जवळचा बाप्पा। आज अशाच एका बाप्पाचं रूप घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय। महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे श्री क्षेत्र राजूर, स्वयंभू, जागृत आणि सगळ्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारं ठिकाण। गणेश पुराणात गणपती संदर्भात अनेक कथा आहेत। ही कथा आहे राजुरेश्वराची, ज्याची नोंद गणेश पुराणात आहे। धर्मक्षेत्री ऋषीमुनी यज्ञ, अनुष्ठान, जप करीत असत। मिथिला नगरीत राहणाऱ्या सिंधू राक्षसाला याचा फार राग येत असे। तो सातत्याने या ऋषीमुनींच्या तपश्चर्येत अडथळे आणत असे। सिंधू राक्षस सूर्य आणि ब्रह्मदेवाच्या वरदानाने अहंकारी झाला होता। शेवटी ऋषीमुनी त्रस्त होऊन भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी प्रार्थना केली। शंकराने त्यांना सांगितले की या दैत्यास मारण्यासाठी गणपती अवतार घे। आणि मग श्री गणेशाने सिंधुसुराचा वध केला। सिंधुसुराचा वध झाला हे ऐकून त्याचा सेनापती कमलासूर राक्षस संतप्त झाला आणि तो श्री गणेशासोबत युद्ध करू लागला। पण श्री गणेशापुढे त्याचा निभाव लागेना हे त्याच्या लक्षात आले आणि त्यांनी ओम या एकाक्षरी मंत्राचा मंत्रघोष सुरू केला। श्री गणेशाला तो शरण गेला आणि म्हणाला, हे श्री गणेशा, मी आपल्याला शरण आलो आहे। मला आपल्या हातून मोक्ष मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या शरीराचे तुकडे जिथे पडतील तिथे आपला वास व्हावा आणि आपले स्वयंभू पीठ व्हावे अशी माझी इच्छा आहे। श्री गणेश तथास्तु म्हणाले। कमलासुराचे शरीर मोरगावला फेकले गेले। त्याच्या हृदयाचा भाग चिंचवड क्षेत्री फेकला, त्याचा नाभीचा भाग श्री राजूर क्षेत्री फेकला आणि पद्मालयी त्याच्या पायाचा भाग फेकला। अशी ही 3.5 पीठ म्हणून ओळखली जाऊ लागली। हे ठिकाण जालना जळगाव महामार्गावर आहे। श्री क्षेत्र राजूर हे खरं तर जालन्यापासून 25 किलोमीटरवर आहे। महामार्गाजवळील हे ठिकाण प्राचीन आणि जागृत म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे। महागणपतीचे हे मंदिर टेकडीवर आहे। हे मंदिर प्राचीन आणि हेमाडपंथी होते। या मंदिराची पडझड सुरू झाली तेव्हा तात्कालीन व्यवस्थापक कैलासवासी उत्तम महाराज गुरव यांनी विश्वस्त मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना मंदिर जीर्णोद्धारासाठी विनंती केली। मंदिर जीर्णोद्धार संकल्पनेत महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेशाबद्दलची श्रद्धा आणि अष्टदिशा याचा विचार करून मंदिराचा आकार अष्टकोनी ठरवण्यात आला। कामाला सुरुवात झाली आणि मंदिर नव्याने बहरू लागले। श्रीच्या मंदिराचं प्रवेशद्वार
अतिशय भव्य आणि उंच आहे. खरं तर मंदिर निर्माण शैलीत ओरिसा आणि मुख्य नागरी शैलीत तयार करून पश्चिम पूर्व गुजरात आणि राजस्थान याची प्रादेशिकता इथे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इथली कलाकुसरता हेमाडपंथी आहे. हे शिखर अतिशय उंच आणि भव्य असून ते ओरिसा पद्धतीने तयार करण्यात आले. या मंदिराचा कळस पंचधातूंचा असून तो 9 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद असा आहे. त्याचं वजन 13 क्विंटल आहे आणि त्याला सोन्याचा मुलामा चढवण्यात आलाय. महाराष्ट्र देवळीला अनुसरून या शिखरावर अष्टविनायक देवळी तयार करण्यात आली आहे. सभा मंडपात मध्यभागी आणि बाजूला राजस्थानी छत्र्या बसवण्यात आल्या आहेत. ओम गणपतये नमः नमः नमः. ओम वक्रतुंडाय नमः नमः नमः. ओम विघ्नहर्ताय नमः. राजुरेश्वराय नमः. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला भव्य दीपस्तंभ उभारण्यात आलाय. श्रींच्या मंदिराचं बांधकाम सर्वसामान्य भाविकांच्या निधीतून करण्यात आलंय आणि म्हणूनच की काय ते सगळ्यांना आपलंसं वाटतं. गणपती मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी मंदिरावर असलेली कलाकुसर बघण्यासारखी आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी श्रीस वाहिलेली पंचधातूंची भव्य घंटा आजही मंदिरात अस्तित्वात आहे. त्यावर 1722 हे इंग्रजीमध्ये कोरलेले आहे. या मंदिरात अखंड समया जळत असतात. या समया लावण्याचं काम वंश परंपरेनं गुरव पुजारी करत असतात आणि या समयांमधलं तेल भाविक देत असतात. या समयांमधल्या प्रकाशात श्री गणेशजींची मूर्ती अतिशय तेजोमय दिसत असते. भाविक जो नवस करतात तो नवस पूर्ण झाल्यावर ते श्रीचरणी समई दान करतात. प्राचीन काळी मंदिराच्या परिसरात एक भव्य दीपमाळ होती. त्यावेळेस यात तेल टाकल्यास ही दीपमाळ बरेच दिवस तेवत राहायची. भर पावसात वादळ वाऱ्यातही हा दिवा तेवत असायचा. अल्लाउद्दीन खिलजीने दौलताबाद किल्ला जिंकला. त्यावेळी किल्ल्यावरून त्याला हा जळणारा दिवा दिसला आणि त्याला हे महागणपतीचं मंदिर आणि दीपमाळ असल्याचं कळलं. अल्लाउद्दीन खिलजीने हे महागणपतीचं मंदिर आणि दीपमाळ नष्ट करण्यास सांगितलं. मंदिर आणि दीपमाळ उद्ध्वस्त झाली खरी, पण मूर्ती मात्र शाबूत राहिली. कारण मंदिर नष्ट करताना मोठमोठे दगड या सैनिकांच्या अंगावर पडू लागले आणि अनेक सैनिक मारले गेले. हा दैवी चमत्कार आहे हे ओळखून हे सैनिक माघारी परतले आणि भाविकांनी पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दीपमाळ नष्ट झाल्यावर समया लावण्याची प्रथा सुरू झाली. ती आजही टिकून आहे. श्री मंदिरा शेजारी प्रवेशद्वाराजवळ महादेव, ठुंडी विनायक, वरुण राजा, लिंबराजा यांची मंदिरे आहेत. तशीच प्रवेशद्वाराजवळ महादेव, विठ्ठल रखुमाई, अन्नपूर्णा मातेचं मंदिरही आहे. गावालगत रत्नालय हे तीर्थकुंड आहे. श्री राजुरेश्वर मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडले जाते. त्यानंतर श्रीस पंचामृताने स्नान घातले जाते. वैदिक मंत्रघोषात षोडोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर सकाळी 7 वाजता श्रींची आरती होते. दुपारी 12 वाजेपर्यंत भाविकांचे अभिषेक सुरूच असतात आणि त्याचवेळी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. दुपारी 12 वाजता श्रीस वस्त्र, अलंकार आणि पुष्पहार चढवले जातात. नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्याची आरती होते. रात्री 8:15 वाजता श्रींची शेजारती होते. त्यावेळी श्रीस निजण्याची विनंती केली जाते आणि 8:30 वाजता मंदिर बंद करण्यात येतं. अजूनही एकादशी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या दिवशी वाद्य गजरात महाआरती होते आणि पूजा संपन्न होते. या जागृत देवस्थानी आपण याल तर आपल्याला खूप छान वाटेल, समाधान मिळेल. त्यामुळे श्री राजुरेश्वराला आपण नक्की एकदा यावं. श्री आपल्या मनोकामना पूर्ण करतीलच. भारत देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या दूरदृष्टीमुळे या श्री क्षेत्र राजूरचा
अल्पावधीतच कायापालट झालाय. राज्य सरकारच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत या मंदिरासाठी आत्तापर्यंत 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि भारत सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत श्री क्षेत्र राजूरचा समावेश करण्यात आला आहे. भविष्य काळात जालना ते जळगाव ही रेल्वे राजूर इथून जाणार आहे. त्यामुळे श्री क्षेत्र राजूर याचा सर्वांगीण विकास होईलच असा आत्मविश्वास माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केलाय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर या राजुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भक्त येतीलच. माझ्या राजुरेश्वराचा किती उंच उंच कळस ग, माझ्या राजुरेश्वराचा किती उंच उंच कळस ग, किती जाऊ दर्शनाला तरी मन नाही भरत ग, माझ्या राजुरेश्वराचा किती उंच उंच कळस ग, माझ्या राजुरेश्वराचा किती उंच उंच कळस ग, किती जाऊ दर्शनाला तरी मन नाही भरत ग, किती जाऊ दर्शनाला तरी मन नाही भरत ग. राजूरचा हा राजा महागणपती